निक्की तुम्ही हलक्या कहाण्याचे आहात आणि तुमची बुद्धी पण तशीच आहे असं मी नाही, असं रितेश देशमुख निक्कीला बोलत आहेत. आणि का असं बोलले याबद्दलच मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे या व्हिडिओमध्ये, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी बिग बॉस अपडेट. आणि लास्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की भाऊच्या धक्क्यावर आज रितेश देशमुखांनी टीम एची चांगलीच क्लास घेतली आणि त्यांना चांगलाच ढोला शिकवला आहे. आणि तसं रिसेंट व्हिडिओमध्ये पण तुम्हाला सांगितलं आहे की कशा प्रकारे रितेश देशमुखांनी जान्हवीची क्लास घेतली आहे, तिची जी अवकात आहे ती दाखवली आहे आणि तिला घराबाहेर जाण्याचा रस्ता पण दाखवला होता. पण तसं सध्या पॉसिबल नाही आहे आणि त्यामुळे सध्या तरी जान्हवी घरातच आहे. रितेशने जान्हवीची तर क्लास घेतली, पण रितेशने निक्कीला पण सोडलेलं नाही. ज्याप्रमाणे रितेशने जान्हवीला सोडलं नाही त्याचप्रमाणे रितेशने निक्कीला पण सोडलेलं नाही. निक्कीला आपण बोलत होते की तुला लोक चाबी लावतात आणि तू माकडांप्रमाणे वागतेस, म्हणजे तुझं काहीच मत नाहीये. जसं बाकीचे लोक तुला चाबी लावतात आणि तू त्यांच्या मताप्रमाणेच वागतेस, तुझं काहीच मत नाही. घरचे लोक तुला चालवत आहेत, तुझं एकही इंडिव्हिज्युअल मत नाहीये असं रितेश देशमुख निक्कीला बोललेत. आणि निक्कीला हे पण बोललेत की मला हलक्यात घेऊ नकोस. जान्हवीप्रमाणेच रितेश देशमुखांनी निक्कीची पण अवकात दाखवली आहे, तिला पण तिची जागा दाखवली आहे की ती कशी वागते. आणि जसं आपल्याला माहिती आहे की निक्कीला तिचंच मत महत्त्वाचं वाटतं, तिचंच मत इम्पॉर्टंट वाटतं आणि तिला बाकीच्यांचे काहीच घेणं देणं नाही. आणि यावर पण रितेश देशमुखांनी निक्कीला धडा शिकवला आहे, निक्कीची चांगलीच क्लास घेतली आहे. रितेश निक्कीला हे पण बोलत होते की तुम्ही हलक्या कानाची आहात आणि तुमची बुद्धी पण हलक्याच कानाची आहे. म्हणजे जे निक्कीला जसं लोक बोलतात तशीच ती वागते, तिचं स्वतःचं काहीच मत नाहीये, म्हणजे इंडिव्हिज्युअल मत तर बिलकुलच नाही असं रितेशचं बोलणं होतं निक्कीसाठी. आणि सध्याच्या एपिसोडमध्ये तर हेच पाहायला मिळत आहे, ज्याप्रमाणे लोक तिला बोलतात की तशीच वागते, तिचं स्वतःचं मत असं दिसत नाहीये. महाराष्ट्राच्या जनतेला हेच तर पाहिजे होतं की निक्कीला धडा शिकवायचा म्हणून, आणि रितेशने ते काम पूर्ण केलं आणि हे बघून खरंच खूप भारी वाटत आहे. ही अपडेट पाहून तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. थँक्यू सो मच.